अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा ज्येष्ठ मासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे ज्येष्ठ अमावस्या। सगळ्यांनी सकाळपासून अमावस्येच्या सेवांची, अमावस्येच्या उपायांची सुरुवात नक्कीच केली असेल, कारण आज करायच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या ज्येष्ठ मासातील अमावस्या तिथीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपताना तुम्हाला करायचा आहे। मग अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी, उतारे करण्यासाठी, आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ह्या नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी, घराची बांध खुली करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला, मंत्र स्तोत्रांना विशेष महत्त्व आहे। मग आज रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। या मंत्रांच्या उच्चाराने किंवा या मंत्राच्या पठणाने तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल। तुमच्या इच्छा पूर्ण होत असताना त्या इच्छांमध्ये येत असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतील। तुम्ही एखादं काम हातात घेतलं असेल पण ते काम पूर्णत्वास जात नसेल, कारण एक काम हातात घेतले आणि 100 अडथळे येत आहेत, अशी जर काही कंडिशन असेल तर या एका सेवेने तुमच्या कामातील सगळे अडथळे दूर होतील। मनात एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल। एखादा जर तुमच्या घरामध्ये काही संकट आलेले असेल तर ते संकट टळून जाईल आणि येणारं एखादं खूप मोठं संकट असेल तर ते मागे परतून जाईल। घरामध्ये कुठल्याही सदस्याला काही दोष लागलेला असेल किंवा कुणाची नजर लागलेली असेल तर प्रत्येक नजर दोषातून, प्रत्येक दोषातून म्हणजे वास्तुदोष, कालसर्पदोष किंवा मग पितृदोष, या सगळ्या दोषातून मुक्तता होईल आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्याची प्राप्ती होईल। मग आज रात्री झोपताना, म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल 12 वाजता, 11 वाजता, 11:30 वाजता, 11:45 वाजता, त्यावेळेस आपल्याला ही सेवा बरोबर करायची आहे। याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे छोटंसं काळ्या रंगाचं एक वस्त्र घ्या। जुनं पुराणं असेल तरीही चालेल, नवीन कोरं असेल तरीही चालेल, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या 7 काळ्या मिऱ्या। तुम्ही देवघराच्या समोर बसून हा उपाय करू शकतात, घरातील दक्षिण दिशेला बसून हा उपाय करू शकतात, किंवा जिथे तुम्ही झोपणार आहात, तुमची बेडरूम, लिव्हिंग एरिया, जो काही एरिया असेल की जिथे तुम्ही रात्री झोपी जाता, तर तुम्ही तिथे बसून देखील हा उपाय केला तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं, एका वाटीमध्ये, छोट्याशा वाटीत किंवा प्लेटमध्ये ह्या 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या। त्यातील एक काळी मिरी घ्यायचा, तो आपल्या उजव्या हातावरती ठेवायचा, हाताची मूठ बंद करायची। मनात असणारी इच्छा, अडथळा किंवा सतत येणारं काही संकट असेल तर ते संकट नष्ट होण्यासाठी, अडथळा दूर होण्यासाठी आणि मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची। आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। बघा, कालभैरव अष्टकम तुम्ही गुगलवरती जर टाकलं तुम्हाला सहज मिळून जाईल। नकारात्मकता संपवण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे अडथळे असतात तर ते अडथळे दूर करण्यासाठी कालभैरव अष्टकम हे अत्यंत प्रभावी मानलं जातं। इच्छापूर्तीसाठी असेल किंवा मग आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी असेल, कालभैरव अष्टकम हे विशेष महत्त्वाचं असतं। खास करून अमावस्या तिथीला या कालभैरव अष्टकमाचं जे महत्त्व आहे ते अत्यंत प्रभावी मानलं जातं। एक वेळा तो काळा मिरी हातात घेऊन इच्छा व्यक्त करून, अडथळा दूर होण्यासाठी प्रार्थना करून एक वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकम म्हणायचे। मी थोडंसं म्हणून दाखवते। ओम देवराज्य सेवेमान पावनांग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमेंदू शेखरम कृपाकरम नाराधियोगी वृंदवंतम दिगंबरम काशिका पुराधिनाथ कालभैरवम भजे। इथून आपली सुरुवात होते 5 मिनिटात। जे लोक नेहमी म्हणतात त्यांना फक्त 5 मिनिटं लागतील। 5 मिनिटात हे कालभैरव अष्टकम म्हणून येईल। त्यानंतर तो काळा मिरी घ्यायचा आणि जो आपण काळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे त्यामध्ये ठेवून द्यायचा। पुन्हा दुसरा काळा मिरी घ्यायचा, सेम सांगितल्या पद्धतीने इच्छा व्यक्त करून, अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करून, सेकंड टाइम पुन्हा एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं। पुन्हा अभिमंत्रित केलेला हा काळा मिरी जो आहे तो त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती ठेवून द्यायचा। असे 7ही काळे मिरी जे आहेत, हे 7ही काळे मिरी तुम्हाला एक एक करत अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्या काळ्या रंगाच्या कापडावरती तुम्हाला ठेवायचे आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर ते जे काळ्या रंगाचं कापड किंवा ते जे काही वस्त्र आहे त्या वस्त्राला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी ही पोटली जी आहे ती तयार करायची।
आता तयार केलेली ही पोटली स्वतःवरून 7 वेळा ओवाळायची. किती? 7 वेळा. 7 वेळा ओवाळून ही पोटली आपल्या उशीखाली झोपत असताना, उशीखाली, गादीखाली किंवा तुमची बेडशीट असेल, चटई असेल, जे काही तुम्ही रात्री झोपताना घेता तर त्याच्या खाली ठेवायची आणि त्याच्यावर रात्रभर डोकं ठेवून झोपी जायचं. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उठाल, म्हणजे उद्याच्या दिवशी उठल्यानंतर ती पोटली काढायची. त्यामध्ये ज्या 7 काळ्या मिऱ्या घातल्या होत्या त्यातील 2 काळ्या मिऱ्या काढायच्या आणि त्या अंघोळीच्या पाण्यात घालायच्या आणि त्या पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या ज्या 5 काळ्या मिऱ्या होत्या त्यातील 1 काळा मिरी हा दिव्यात घालायचा. देवघरात जो दिवा लावाल त्या दिव्यात 1 काळा मिरी घालायचा. राहिलेले जे 4 काळे मिरी आहेत हे 4 काळे मिरी कापरासोबत प्रज्वलित करायच्या आणि संपूर्ण घरभर याचा धूर करायचा. संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा. धूर करत असताना पुन्हा कालभैरवाष्टकं म्हणा किंवा नुसतं मोबाईलवरती तुम्ही लावून दिलं तरीही चालेल. बघा, हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हायला लागतील, कामातील अडथळे दूर होते जातील, सतत येत असणाऱ्या ज्या काही म्हणजे संकट होती किंवा विघ्न होती ती कुठेतरी नष्ट होते जातील, मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतील, सगळं मनासारखं घडत जाईल, सगळं काही तुम्हाला जसं हवं आहे ना तसं होत जाईल. प्रत्येक अमावस्या तिथीला हा उपाय करून बघा. कमीत कमी 2 ते 3 अमावस्या करा. तुमचं वर्षानुवर्षांपासून, 10 वर्षापासून, 15 वर्षापासून एखादं जर अडलेलं काम असेल ना तर ते कामही या सेवेने पूर्णत्वास जाईल. ते जे काम आहे तेही या सेवेने पूर्ण व्हायला लागेल. कामातील अडथळे दूर होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अमावस्या तिथीची ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. प्रत्येकाला सांगेल की ज्याच्या आयुष्यात खूप अडथळे, खूप अडचणी आहेत, विघ्न संपत नाहीयेत, दुःख संपत नाहीये, तर त्यांनी अमावस्या तिथीला रात्री झोपताना ही सेवा करूनच झोपा. या काळी मिरी ही नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. जेव्हा 7 काळ्या मिऱ्या तुम्ही अभिमंत्रित करून रात्रभर उशीखाली ठेवाल तेव्हा तुमचं हे बंद झालेलं, बिघडलेलं किंवा बदललेलं जे नशीब आहे ना ते तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल. कारण तुमच्यामध्ये, तुमच्या अवतीभोवती असणारी सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, बाधा, इडापिडा, नजर जे काही असेल ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल. आणि जेव्हा सगळं नकारात्मक त्यामध्ये जाईल तेव्हा नक्कीच आपलं मन जे आहे ते मन किंवा आपलं जे शरीर आहे ते पवित्र होऊन जाईल. रात्रभर अभिमंत्रित केलेल्या वस्तूच्या अंघोळीच्या पाण्यात घालाल तेव्हा उरलेली जी नकारात्मकता आहे तीही नष्ट होईल आणि आपलं जे शरीर आहे ते आतून बाहेरून पूर्ण स्वच्छ होईल, पवित्र होईल, बाधा मुक्त होईल. त्यानंतर जेव्हा दिव्यात तुम्ही काळी मिरी घालाल आणि हा दिवा जेव्हा देवघरात प्रज्वलित कराल तेव्हा त्या दिव्यातून एक सकारात्मक लहर तुमच्या घरात पसरेल जी तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणेल. आणि राहिलेले काळी मिरी जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रज्वलित कराल कापरासोबत तेव्हा त्याच्या धुराने तुमच्या घरात कानाकोपऱ्यात राहिलेली, उरलेली, सुरलेली जी काही असेल नकारात्मकता तीही नष्ट होऊन जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.